वैदेही अगं मला वेळ मिळाला असता तर मी फोन केला नसता का? अगं पण ती शाल्मली माझ्यासमोर बसून 1760 प्रश्न विचारत होती. तिला ते जाऊ दे पण मला वेळच मिळत नव्हता आणि मला खात्री आहे ती हे सगळं मुद्दामून करते. आणि आता बास, खूप झालं. शाल्मलीला आता कसं हँडल करायचं ना ते मी बघतो. आज लक्ष्मी पूजन आहे म्हणजे बाबांच्या घरी सॉलिड धमाल आहे. सगळ्या बंगल्याला लाइटिंग केली असते. खूप अमेझिंग दिसतो माहितीये बंगला. मी त्यांना फोन करून विचारते. हा हॅलो. हा बाबा कुठे आहात तुम्ही? अगं वैदू कुठे म्हणजे काय, मी घरीच आहे. आज लक्ष्मी पूजन नाही का? गुरुजींची वाट बघतोय. बाल्कनीत छान कॉफी पीत उभा आहे मस्त. सांगितलं ना काहीच प्रॉब्लेम नाही बेटा. तुला मिस करतोय, तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला. आणि ही पहिली दिवाळी आहे जेव्हा तू घरी नाहीयेस ना. तू माझं फुलपाखरू होतीस, आपल्या घरातलं चैतन्य होतीस ना. आज तू नाहीयेस, तुझी खूप आठवण आली. तुझा आवाज ऐकावा असं वाटलं. फराळ घेऊन जा. अगं ताई घरी आहे फराळ खूप. माहितीये घरी खूप येते पण हा माझ्या घरचा फराळ आहे, सो घेऊन जा. मानस आता मला सांग काय झालं एक्झॅक्टली. हा बाबा भेटले ना तुला? हो. आणि कुठे आहेत ते, कसे आहेत? हो मी सांगतो. तुमचं घर सील झाल्यापासून काका आणि विकी एका लॉज मध्ये राहतात. लॉज? जरा फायनान्शियल प्रॉब्लेम. ऐक ना. बोल ना. हा मी सकाळी म्हणालो ना की एक विचार आहे डोक्यात, तो अजून क्लिअर झाला नाहीये. क्लिअर झाला की सांगतो म्हणून. हा मग तो विचार क्लिअर झालाय. काय? ऐक ना, म्हणजे काकांची ही फेज संपेपर्यंत काका आणि विकीला आपण घरी राहायला बोलवलं तर? बरं मानस, ऑफिसला आता ना मला जरा सोडशील का ऑन द वे प्लीज? बाबा विचारताय काय? हक्कानी सांगा त्याला. तुम्हीच म्हणता ना तो तुमचा जावई नाही मुलगा आहे ते. मानस मला जरा ऑफिसला सोड ऑन द वे. ओके सर. येस सर. गेले एका महिन्यात रावसाहेबांची कंपनी डबघाईला आली आहे हे माहीत असताना तू आपल्या कंपनीतर्फे 5 कोटी ही एवढी मोठी रक्कम अप्रूव्ह केलीच कशी? म्हणजे कुठल्या कॅपॅसिटीने? प्रोजेक्ट पनवेलचा मॅनेजर म्हणून की रावसाहेबांचा जावई म्हणून? कुठला हॉल म्हणालीस तू? सेलिब्रेशन बँक्वेट. ते डायनामिक आर्केड आहे ना, ते फेमस तो हॉल. सेलिब्रेशन बँक्वेट 19 तारखेला डोहाळजीवर. आता मी पट्टी काढू का? नाही 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 थांब थांब. सांग वैदेही काय तुझ्या आवडते, सांग वैदेही सांग वैदेही काय तुला आवडतं, सांग वैदेही सांग. गोड गोड गुपित ओठावरी, लाल लाल आहे गालावरी, नाशिकची द्राक्ष आणि नागपूरची संत्री, काश्मीरी सफरचंद छान. सांग वैदेही काय तुला आवडतं, सांग वैदेही सांग. थँक्यू सो मच. आणि हो मी पण तेच म्हणतोय, म्हणजे हे प्रकरण कोर्टात गेलं तर आपल्याला कोणालाच फायदा नाहीये आणि शेवटी आपल्याला आपले पैसे पण हवेत ना. ठीक आहे. थँक्यू सो मच. इनफ मानस, आम्ही इथे पाहुणे म्हणून आलोय.
आणि शाल्मली माझी बायको आहे. सो माइंड युअर टंग. शीतल, शीतल सर. वैदेही, दरवाजा का उघडा आहे? वैदेही. May I come in? या मानस, आपल्या ऑफिसचे वर्किंग आवर्स माहिती आहेत ना तुला? ही वेळ आहे ऑफिसमध्ये येण्याची? नाही शीतल. शीतल सर. येस शीतल सर. बरोबर बोलतो ना मी? शाल्मली मॅम. पण वर्षू, तू माझी बेस्ट फ्रेंड असून मला काहीच सांगितलं नाही असं सेलिब्रेशन हॉल बद्दल. हो, कारण माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सरप्राईज बघायचं होतं मला म्हणून. ए गाईस, पण खरंच कालचा कार्यक्रम एकदम कमाल झाला. हा ट्रू. पण संध्याकाळी त्या शाल्मलीने उगाच मॅटर केला नाही. एक मिनिट, संध्याकाळी मॅटर नाही झालाय, मॅटर सकाळीच झाला होता. जेव्हा तिने ना तिची साडी वैदूला नेसायला लावली ना तेव्हाच. पण संध्याकाळी येऊन ना मानसला ती डिवचली. मग मानस चिडला. त्यात मानसचं काय चुकलं सांग मला? असो, पण एक आहे, ती शाल्मली कमाल आहे. का? म्हणजे बघ ना, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सुचूही शकत नाहीत त्या ती करून बसते. नाहीतर काय. त्या काय करतात ह्यापेक्षा त्या असं का करतात हे मला जाणून घ्यायचं. आणि हा माझ्या टुवर्ड्स पॉझिटिव्हनेस आहे की आणखी काही, हेही आपल्याला कळायला हवं. हा पॉझिटिव्हनेस नाहीये शीतल. मला वैदेही आणि तिच्या बाळाबद्दल खरंच खूप मनापासून काळजी वाटते रे. हा मानस आहे ना, स्वतःहून काही करत नाही आणि आमच्या दोघींच्या मध्ये मध्ये येतो आणि हे मला बिलकुल आवडत नाही. आता तूच मला सांग, आम्ही दोघी प्रेग्नंट बायका एकमेकींना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो ना, पण हा मानस आहे ना. शाल्मली, शाल्मली, मला हे सगळं मान्य आहे, पण तरीही मला असं वाटतं की तू त्या दोघांच्या आयुष्यात दखल देऊ नकोस. हे बघ, मानस आपला फक्त एम्प्लॉई आहे की नाही, म्हणजे तशी आपणच त्याला जाणीव करून दिली ना. आज उद्या जमेल भेटायला का? आय मीन काही काम आहे का? भेटल्यावर सांगते. जागा आणि वेळ मी तुला मेसेज करते. ओके ओके. आता फक्त एवढंच सांगेन की तुझ्याशी तुझ्या फायद्याचंच खूप महत्वाचं बोलायचं. ताई, मी आरोही बोलतेय. तिथे घरी सगळं ठीक आहे ना? हो हो हो, सगळं सगळं ठीक आहे. तन्मय कुठे? बाहेर गेलाय. तू काहीतरी लपवतेस का माझ्यापासून? ताई, तुझ्या शांत राहण्यावरनं मला असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. सांग ना मला प्लीज. सांगते. जरा दादाला सांगून ठेवू का? म्हणजे त्याच्या ओळखीची काही चांगली स्थळं असतील तर तो सुद्धा सुचवेल आपल्याला. कर्नल साहेब, कालच मी तुम्हाला बजावलं होतं की नायगावमध्ये पुन्हा पाऊल टाकायचं नाही. तरी सुद्धा इथे यायची तुमची हिंमत कशी झाली? ज्या दिवशी साखरपुडा मोडला त्या दिवशीच आपले संबंध संपले. निघा निघा इकडनं. कर्नल साहेब, तुमचं तोंडही बघायचं. मी अथर्वशी सुद्धा बोललो. काय बोललो विचारणार नाहीस? काय फरक पडतो त्याने? तुम्ही जे बोलाल, जे वागाल, सगळं मान्य आहे.